ब्राह्मण, ठाकूर आणि शीख मुलींना पाठवण्याचा, मुसलमान करायचा रेट 15 ते 16 लाख रुपये. छांगूर बाबा पकडला गेलेला आहे उत्तर प्रदेशात. अत्यंत महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी नक्की नीट व्यवस्थित ऐका. 15 ते 16 लाख रुपये द्यायचा आणि त्याची टीम ह्या सगळ्या मुलींना मुसलमान करून घ्यायची. इतकंच नाही तर पुढे ऐका, ओबीसी मुलींचा रेट 12 लाख आणि अन्य जातींच्या मुलींना जर तुम्ही मुसलमान करून घेत असाल तर 8 ते 10 लाख रुपये मुसलमान मुलांना दिले जायचे. उत्तर प्रदेशातल्या बलरामपूरमध्ये 5 जुलैला छांगूर बाबा नावाचा एक माणूस पकडला गेलेला आहे. आणि हा जो छांगूर बाबा पकडला गेला, हा माणूस यानं आत्तापर्यंत साधारणपणे म्हणजे 4.5 ते 5 हजार हिंदूंना धर्मांतरित केलंय आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 1.5 ते 2 हजार महिला आहेत. हा छांगूर बाबा त्याचं नेटवर्क राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या सगळ्या गावांमध्ये होतं, मुंबई पुण्यामध्ये होतं आणि या सगळ्या गावांमधनं अधिकाधिक हिंदूंना मुसलमान करण्यासाठी प्रयत्नशील होता. भारत नेपाळची जी बॉर्डर आहे त्या भारत नेपाळच्या बॉर्डरवरती जवळपास 100 कोटी रुपये त्याला फंडिंग मिळालेलं होतं इस्लामिक कंट्रीजकडनं आणि ते 100 कोटी रुपये वापरून एक केंद्र उभं करणार होता जे इस्लामिक औषधींचं असेल, पण त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा जास्तीत जास्त लोकांना मुसलमान करून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. जो तपास लागलाय त्याच्यानुसार जी माहिती आली त्याच्यामध्ये साधारणतः 500 कोटी रुपयांचा निधी त्याला इतर देशांमधनं, इस्लामिक कंट्रीजमधनं मिळाला. त्यानं इतरांच्या नावावरती आपल्या इकडे महाराष्ट्रात लोणावळ्यात 16 कोटीची प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली होती. आणि या सगळ्या माध्यमातून अयोध्येसारखं जे शहर आहे किंबहुना सीमा भागातली जी गावं आहेत त्या सगळ्या गावांमध्ये मुसलमानांची टक्केवारी वाढली पाहिजे याच्यासाठी छांगूर बाबा आणि त्याची टीम प्रयत्न करत होती. इतकं सगळं आपल्या अवतीभोवती घडत असतं आणि आपण शांत असतो, आपल्याला याच्याबद्दल काहीही माहिती नसतं. 40 ते 50 इस्लामिक कंट्रीजमधनं तो फिरून आलेला होता आणि वेगवेगळ्या इस्लामिक देशांकडनं भारतात जास्तीत जास्त लोकांचं मुसलमानांमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं याच्यासाठी हा छांगूर बाबा प्रयत्न करत होता. बलरामपूर हे जे त्याचं गाव आहे ना, त्या बलरामपुरात सरकारी जमिनीवरती त्यांनी 70 खोल्यांचा एक मोठा महाल म्हणजे बंगला बांधलेला होता. अर्थात योगींच्या हे ही सगळी गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी बुलडोजर मारून ते सगळं आता बंद केलेलं आहे. पण लाज वाटायला पाहिजे आपल्याला की असा एखादा छांगूर बाबा आपल्या देशात येतो आणि त्याचे कितीतरी माणसं त्यांनी पेरून ठेवलेले असतात. आज तो अटकेत आहे पण त्याची माणसं अशीच बाहेर फिरत आहेत आणि ती आपल्या आया बहिणींना धर्मांतरित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फार जागं होणं आवश्यक आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. नुसतं लाईक करू नका, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तळमळीनं सांगतोय ही बातमी पोचवा आणि देव, देश, धर्म याबद्दल अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. हे असे कित्येक छांगूर बाबा दडलेत, त्यांचा आपल्याला सगळ्यांना मिळून पर्दाफाश करणं अत्यावश्यक आहे. प्लीज व्यक्त व्हा.